उपक्रम आम्हाला त्यांची साथ लाभली आणि तुमचं या गावाचं खूप भाग्य आहे की चित्ते मॅडम या ठिकाणी आले आणि चित्ते सरांची बदली होऊन सुद्धा ते या ठिकाणी या पूर्ण कामामध्ये सहभागी होते. तर मी आमच्या क्लबचे प्रेसिडेंट मंगेश अक्षर सर यांना विनंती करतो की त्यांनी चित्ते सर आणि चित्ते मॅडम यांचा सत्कार करावा. या मॅडम या. सर सर या. आम्हाला आनंद वाटला की काही शिक्षक पुढच्या शाळेचे आम्हाला भेटायला आले. खरं म्हणजे शिक्षक हा शाळेचे जे शिक्षक असतात ते मुख्य असतात आणि त्यांनी या पद्धतीने एवढं छान ग्रामस्थ ग्रामपंचायत मध्ये छान समन्वय साधून या ठिकाणी 1986 साली आदरणीय गुरुजी चौरे गुरुजी यांनी जी विद्यार्थ्यांची गुणवत्ता जो प्रवाह आहे 1986 सालापासून त्यांनी सुरू केला. तसाच प्रवाह 1986 पासून तर आजपर्यंत टिकून ठेवण्याचं काम या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातरवाडी या ठिकाणी आलेल्या प्रत्येक शिक्षकांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सर्वांचे सर्व गावाला सर्व माजी विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे सर्व पालक हे आदरणीय चौरे गुरुजींच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी आहेत. सर्व गुण संपन्न पालक म्हणून त्यांची ओळख आहे आणि या सर्व गुण पालकांचे विद्यार्थीही त्याच पद्धतीने सर्व गुण संपन्न या ठिकाणी आहेत. अशा या चौरे गुरुजींचा 31 मे 2024 या दिवशी सेवानिवृत्ती सोहळा या ठिकाणी झालेला आहे. आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कामगार मंडळाच्या वतीनं आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं एक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. तो सन्मान रोटरी क्लब ऑफ नाशिक, कामगार मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ, नामदेवदादा साबळे, किसन बाबा जाकेरे आणि प्रतिष्ठित नागरिक आपल्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. खरं तर प्राथमिक शिक्षणाची प्रेरणा देऊन जाणारे हे गुरुजी ज्या ज्या शाळेला लाभले असतील त्या त्या शाळेचं या ठिकाणी कल्याणच झालं असेल. त्यांनी शिक्षणाचा प्रवाह या ठिकाणी जशा पद्धतीनं वाढवला आहे तशापासून आजपर्यंत या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मिळालेले शिक्षक हे अतिशय शिक्षणाच्या बाबतीत उत्साही आणि अतिशय सुंदर पद्धतीने शिक्षण या ठिकाणी करतायत. चौरे गुरुजींचा हा सेवापूर्तीचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर आपल्या गावचे पोलीस पाटील आदरणीय सीताराम दादा कत्रे यांचा वैयक्तिक चौरे गुरुजींना सत्कार या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन होत आहे. तसेच उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, कामगारांच्या वतीनं, जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं चौरे गुरुजींचं इथून पुढील आयुष्य हे सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि आरोग्यमय जावं अशी सदिच्छा आई कळसवायसाठी समर्पित करतो. आणि यानंतर श्रीराम विद्यालयामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून जाणारा हा प्रत्येक विद्यार्थी सर्व गुण संपन्न असतो. इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये 99.80 गुण मिळवून 90.80 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी प्रतीक्षा नारायण कत्रे हिचाही कामगार मंडळ, सर्व ग्रामस्थ मंडळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीनं ट्रॉफी देऊन गुण गौरव करण्यात येत आहे. त्या विद्यार्थिनीने समोर येऊन सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि कामगार मंडळाच्या वतीनं तसेच रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या हस्ते तो स्वीकारायचा आहे. आणि हीच प्रेरणा घेऊन
पुढील सर्व विद्यार्थी अशा पद्धतीने अभ्यास करतील अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. नामदेव दादा या ना. याचबरोबर प्रथम क्रमांक मिळवलेल्या या विद्यार्थिनीसाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक च्या वतीनं ड्रेस देण्यात येत आहे. त्यांचंही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, शाळेच्या वतीनं आणि कामगार मंडळाच्या वतीनं खूप खूप आभार. तसेच या शाळेसाठी ज्या भौतिक सुविधांचा अभाव होता, गुणवत्तेच्या बाबतीत ही शाळा अग्रेसर आहेच, परंतु ज्या भौतिक सुविधांचा अभाव होता या भौतिक सुविधा पूर्ण करून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ नाशिक या संस्थेचं कामगार मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि शाळेच्या वतीनं एक ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. ही ट्रॉफी कामगार मंडळ आणि ग्रामस्थ मंडळांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जगदाळे मॅडम आणि सन्माननीय बांगरे सर आपण सर्वांनी मिळून ही रोटरी क्लब ऑफ नाशिक या संस्थेसाठी हा सन्मान द्यायचा आहे. सर्व रोटरी मेंबर सुद्धा आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्या वतीनं, कामगार मंडळाच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं सर्व रोटरी क्लब ऑफ नाशिक या संस्थेसाठी छोटा काही सन्मान करण्यात येत आहे. तो सन्मान आपण स्वीकारावा अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करत आहे. धन्यवाद. आणि यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासरवाडी खरोखरच गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय जगदाळे मॅडम आणि बांगरे सर या दोघांनीही आपल्या शाळेचा सन्मान चिन्ह या ठिकाणी स्वीकारायचा आहे. कामगार मंडळ आणि आदिवासी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आज जिल्हा परिषद सर्व कामगार मंडळाच्या वतीनं हा सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात येत आहे. अशाच पद्धतीनं या विद्यार्थ्यांसाठी अशीच कामगिरी इथून पुढे चालू राहील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अशी या फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी असू द्या, त्या माणसाने या ठिकाणी आपल्यासाठी घेतली असे आदरणीय सीताराम कत्रे, सीतारामजी आंबेकर यांनी आपला सन्मान चिन्ह या ठिकाणी स्वीकारायचा आहे. सीताराम आंबेकर, शंकर दादा आंबेकर त्यांनी सीताराम आंबेकर यांचा सन्मान चिन्ह या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मध्ये आपल्याला करायचं आहे, परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये साधा खाता जरी काढायचा असला तरी परवानगीशिवाय होत नाही. ती परवानगी काढण्याचं काम सीताराम आंबेकर यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर शाळेच्या बाबतीत किंवा गावाच्या बाबतीत कोणतंही काम असू द्या, हातातील काम टाकून ही कामं हे करत असतात, म्हणून त्यांचा हा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. इयत्ता 10वी मध्ये श्रीराम विद्यालय वासाळीमध्ये पहिल्या 5 मध्ये या कासरवाडी जिल्हा परिषद शाळेतून गेलेल्या या 2 विद्यार्थिनी आहेत. या विद्यार्थिनींचा सत्कार रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या वतीनं ड्रेस देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. पुन्हा एकदा सर्व पालक वर्गाच्या वतीनं, शाळेच्या वतीनं
रोटरी क्लब ऑफ नाशिक यांचं खूप खूप मनापासून आभार. आणि यानंतर आदरणीय चौधरी गुरुजी यांनी आपलं मनाचं 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचं आहे अशी मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो. हॅलो, इथं जमलेले सर्व कसरवाडीचे ग्रामस्थ आणि आपले ग्रामपंचायत सरपंच, माजी सरपंच आणि रोटरी क्लबचे आपले सर्व पदाधिकारी. आता हा जो रोटरी क्लबने जो इथं कार्यक्रम केला तो कार्यक्रम बघून खूप आनंद झालेले. आता आजची परिस्थिती अशी आहे आणि ज्यावेळेस मी 10-11 इथं आलो त्यावेळेस परिस्थिती पाहिली तर खूपच म्हणजे कठीण होती. तर त्यावेळेस मुलांची संख्या भरपूर, मुलं हुशार, आज जी जशी पिढी आहे तशीच पिढी होती, फक्त सुविधा कमी होत्या. पण त्यावेळेस मी ह्याच गावामध्ये राहत होतो त्यामुळं टायमिंगचा काय आपल्याला बंधन नव्हता. इथं राहणं होतं. पूर्ण 12 वर्षे 7 महिने इथं मी सेवा केली आणि ह्याच गावामध्ये प्रत्येकाच्या घरी जाणं, खाणं, पिणं, पूर्ण एक गाव घर असं सोडलं नाही मी. इथं गेलो नाही, जेवण केलं नाही. गरीब असो कोणी असो मी कधी भेदभाव करत नाही. ज्यांच्याकडे जे आहे ते सर्व मी इथं म्हणजे रुळूनही गेलो होतो. पण ज्यावेळेस 99 मध्ये माझी बदली झाली त्यावेळेस बदलीच्या टायमाला आम्हाला सुद्धा माहित नव्हतं की बदली कशी काय झाली माझी. तर मला ते बदली करायचं वाटलंच नव्हतं. पण इथून जे मुलं होते ते मुलं पहिल्यापासून जे शिक्षक यायचे त्यांनी ह्या गावाला काही एखादा वारसा लागतो तसा वारसाही लाभलेले. आता मी जे शिक्षक मॅडम आहेत, भांगरे सर आहेत, त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम केला. म्हणजे हे काहीतरी शिक्षकांचाही काहीतरी हे सहभाग असतो म्हणून हे कार्यक्रम होता. हे तर काही गाव असं असतात, काही गावाला शिक्षकच मिळत नाही, मिळतात फक्त नावाला असतात, पिढी बरबाद करून टाकतात. आणि माझ्या सर्व्हिसमध्ये इथं आमचे अधिकारी यायचे इलेक्ट्रिशियनला, त्यांना थोडंसं ते आम्हाला त्यावेळेस तुम्ही जेव्हा नवीन आलो ते म्हणजे आम्हाला बोर्डात शिदा पाहिजे. आता बोर्डात शिदा आमच्याकडे लक्षात येईना, म्हणजे त्यांना लक्षात पाहिजे. इलेक्ट्रिशियनच्या टायमाला पण म्हटलं आम्हाला लक्ष मिळेल बोर्डाचं आम्हाला काय माहिती. म्हटलं तुम्ही इलेक्ट्रिशियन आले हे पुस्तक घ्या, तुम्हाला पुस्तकामधून तुम्ही कोणतेही विचारू शकता मुलांना. मुलांनी जर उत्तर दिले नाही तर तुम्ही आमच्याकडून जाईल मागायला. आम्ही दांड्या मारत नाही, आम्ही इथंच राहतो. साडीचे टायमिंगचा बंधन नाही. 10 भरवायची 9ला भरून जायचो. टायमिंग संध्याकाळच्या 5 विषय नव्हता. कधी साडी वाजायची. आणि आपले सर्व इथं असल्यामुळं म्हणजे जेवढं आपल्याला होईल तेवढं आम्ही प्रयत्न केला. आणि गावाला गेलो 2 दिवस 3 दिवस तरी लोक आपले कधी यांनी ओरड केली नाही. त्यांना माहिती आहे आम्ही जाणार किती दिवस जाणार, महिन्यातून 2 वेळा नाही तर एकाच वेळा. मी कधी 6 महिन्यांनी घरी जायचो. आणि इथून जेव्हा मी 99ला गेलो, मी सटाण्यामध्ये साल्हेर मुल्याचा जो परिसर आहे हरणदारी, माझं गाव तिकडे. पण इथली जी क्वालिटी आणि तिथला जे मुलांच्या उपस्थितीमध्ये खूप फरक पडायचा. पण शेवटपर्यंत मी आता 31 रिटायर झालो. त्याच्या अगोदर एवढं कामं लागले माझ्याकडे. मुख्याध्यापक चालतोय वर्ग, परत बिरोचे काम, एवढे कामं लोक म्हणतात केंद्रातून म्हणजे सर्व कामं तुम्हाला हे तरी तुम्ही म्हणजे एवढं म्हणे फिरता. म्हणजे हे काय चांगलं काम केलं तर आपल्याला काही तकलीफ नाही. आतापर्यंत मी दवाखान्यासाठी करत नाही. कारण मी इथं असताना कोर्ट पाहिला इथल्या मुलांबरोबर सर 5व्या माळीला नवरात्राला वरती जायचो. म्हणजे 12 वर्षे वरती जाणं, बाहेर फिरणं, पायी प्रवास, म्हणजे हे प्रवासामध्ये खूप मी दिवस घातले. आणि एक वेळा असा प्रसंग झाला, गावी गेलो आणि तिथून मग उशीर आलो घरून. नाशिक पासून आलो तर म्हणजे घोटीला जो पूल आहे तो पूल नव्हता. मग तिथं देवळाचे जे लोक आहेत घोटीच्या पुढे देवळा, तिथले काही लोकांनी सांगितलं की म्हणजे त्या बाजूला लोक उतरून देतात म्हणजे 5 रुपये घेतात म्हणजे. मग ते 5 रुपयाच्या वेळेस आम्हाला जास्त वाटायचे. उतरून आलो आणि तिथून मी देवळापासून पायी रात्री इथं 10-10:30 आलो. रात्रीच्या वेळेस वरून पाऊस पडत होता. म्हणजे त्यावेळेस खूप म्हणजे कठीण दिवस काढले. पण आतापर्यंत आपल्याला काय दिवसाची आठवण आहे.
पण जसं जीवन आहे त्याच्यात काही बदल केलेला नाही. तर शेतीमध्ये काही फरक पडत नाही. भात येते तोपर्यंत करत राहायचे काम. आणि इथल्या मंडळीने मला त्या इथं असल्यामुळं म्हणजे त्यांना नेहमी फोन चालू राहतात. या सचरवाडीच्या ग्रुपला मी जाहीर असल्यामुळं सर्व इथं काय घटना घडते सर्व मला कळतं. त्यामुळे तुम्ही या म्हणून म्हटलं चला आता आपण येऊन कमीत कमी रोटरीचे आपले अधिकारी आहेत पदाधिकारी त्यांची मी ओळख होईल, त्यांनी काय काम केलं. आणि हे काम चालू असताना मी जानेवारीमध्ये येऊन गेलो होतो. इथे येऊन गेलो होतो, पाहून गेलो होतो. तिथे मॅडमने दाखवलं सर्व असं काम आहे. म्हटलं खूप छान काम आहे. म्हटलं तुम्ही काही सुविधाही नव्हत्या म्हटलं. बरं आता बराच वेळ झालेले बोलण्यासारखं खूप आहे, पण अरे तुमचा थोडासा विचार करतो सर्वांचा. आणि कार्यक्रमाचे लांब घेत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गुरुजी. खरोखरच आपले अनुभव हे पूर्ण दिवसभरही सांगत राहिलो तरी कमी पडतील इतके आपण या शाळेसाठी या गावासाठी केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण शेवटच्या टप्प्यात वळत आहोत अध्यक्षीय भाषण. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी कामगार मंडळाच्या वतीनं आदरणीय चित्ते सरांचा वैयक्तिक सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. कामगार मंडळाच्या वतीनं नयनदादा कवटे, गोरखभाऊ कचरे, दिनकर दादा धनगर सर्वच कामगार मंडळांनी समोर या आणि चित्ते सरांचा स्वतःखाली सत्कार या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे. आज आपल्या कामगार मंडळीने अतिशय सुंदर असे उपक्रम येथे ठेवले. 10वीच्या परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या मुलीचा सत्कार केला. त्याचप्रमाणे झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम हाती घेऊन त्यांनी वृक्षारोपणासारखं फार सुंदर असं कार्य केलं. मुलांना रोपं आणून दिली. अतिशय सुंदर असा त्यांचा हा उपक्रम आहे. आणि म्हणून आज जर आपण पाहत गेलो तर झाडं लावणं वृक्षारोपण करणं हे सर्वात महत्वाचं आहे. अनेक वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की नगरेची रचावी महावनी लावावी नानाविध जलाशय निर्माणी. म्हणजे झाडं लावणं हे अतिशय मोठं कर्म आहे आणि ते आपण केलं पाहिजे. हा त्यांनी आपल्याला लहान मुलांना झाडं दिली. म्हणून मी सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं कामगार मंडळीचे आभार मानतो. माझ्याकडून मला राहून गेलेलं होतं आणि म्हणून ते असे सुंदर असे उपक्रम राबवत आहेत शाळेसाठी गावासाठी. तरी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पुनश्च एकदा कामगार मंडळाचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करत आहे. उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, कामगार मंडळ, शिक्षण समितीचे सगळे मान्यवर आणि माझ्या सगळ्या छोट्या मित्रमैत्रिणी, काय शाळा आवडली का नवीन झालेली? शाळा आवडली का नवीन झालेली? तुम्ही आता सुट्टीवरून आल्यानंतर एकदम नवीन किचनची शेड आणि नवीन टॉयलेट आणि नवीन संडास बाथरूम आवडलं का तुम्हाला? मंडळी, मला असं वाटतं की या भौतिक सुविधा रोटरीने ज्या अनेक मान्यवरांच्या मदतीने आणि या त्यांच्यासाठी काही नावांचा उल्लेख करणं मला इथे माझं कर्तव्य वाटतं. रोटरीच्या तर्फे आमचे अमरभाई शहा यांच्या कुठे गेले अमरभाई, त्यांनी पाईपलाईन आणि काही अलाईन मटेरियल या कार्यक्रमासाठी प्रकल्पासाठी प्रदान केलं होतं. धन्यवाद अमरभाई. आणि आमचे आणखीन एक मित्र आहेत दर्शन लोढा, त्यांनी सुद्धा इथे जे काही टॉयलेटसाठी लागणारे काही साहित्य त्यांच्या प्रकल्पाकडनं आपल्याला डोनेट केलेलं होतं. तसंच रोटरी क्लब ऑफ नाशिक वेस्ट आपला रोटरी आहे, तसंच आणखीन एक रोटरी आहे, त्यांनी आपल्याला काही आर्थिक सहकार्य याच्यासाठी दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ॲक्रॉन प्लास्ट म्हणून एक कंपनी आहे नाशिकमध्ये, त्यांनी आपलं ऍक्च्युली काय झालं, प्रकल्प सुरू झाला तेव्हा 1-1.25 लाखाचं आपलं बजेट होतं आणि जसं आपलं काम होत गेलं तसं आमचे जे मंडळी आहेत ते वारंवार आपल्याकडे यायला लागले आणि थोडंसं पैसे अजून लागतायत, बजेट वाढतंय. म्हणून मग आम्ही कंपनीकडे एका अप्रोच झालो की आपल्याकडनं काही सगळा खर्च क्लबच्या अंतर्गत ह्याच्यात होणार नाही
म्हणून मग अक्रॉस क्लासने आपल्याला एक मोठं आर्थिक सहकार्य ह्याच्यातनं दिलं आणि ज्या काही आपल्या ज्या भौतिक सुविधांच्या गरजा होत्या त्या सगळ्या आपल्या ह्याच्यातनं पूर्ण झाल्या. तसंच आम्ही या कार्यक्रमासाठी एक सिनेमाचा शो घेतला होता. तर त्याच्यामध्ये आमचे जवळजवळ 80-90 रोटरी मेंबर्स जे 150-200 रुपयाचं तिकीट होतं ते त्यांनी 500 रुपयांना खरेदी करून त्याच्यातनं सुद्धा मोठा आर्थिक आपल्याला एक छोटा एक भाग त्याच्यातनं उभा केला होता. तर त्याचंही इम्पॅक्ट सगळं कोऑर्डिनेशन ऋषिकेशनी केलं होतं. आणि या प्रकल्पासाठी उन्मेष देशमुख आमचे कम्युनिटी डायरेक्टर, सेक्रेटरी हेमराजी राजपूत आणि सगळ्यात महत्वाचं लास्ट बट नॉट द लीस्ट ऋषिकेश समनवार यांनी या प्रकल्पासाठी अथक आणि अविरत मेहनत घेतली, ज्याच्यामध्ये खूप कमी जास्त उतार आले आणि पण सगळ्या हे साईट नाशिकपासून बरीच लांब आहे. त्याच्यासाठी मटेरियलची देवाणघेवाण आणि एकंदरीत हे सगळं बघता. पण मला असं वाटतं की या सगळ्या भौतिक सुविधांचा आणि या सगळ्या काय म्हणतात त्याला प्रकल्पाच्या वरती चौरे सरांसारखे शिक्षक, चित्ते सरांसारखे, चित्ते मॅडम सारखे शिक्षक हे या प्रकल्पामध्ये काय म्हणतात त्याला शिलेदार आहेत. कारण मुलांना इथे येऊन घडवण्याचं काम हे बेसिकली शिक्षक करतात. तर तुम्हाला तुमच्या उत्तराचे आयुष्यासाठी निरोगी आणि उत्तम आयुष्य चिंततो. आणि चित्ते सर मॅडम आणि बाकी शालेय शिक्षण समितीचे सगळे तुमचे अधिकारी या भौतिक सुविधा चांगल्या कामासाठी सर भरपूर पैसे उभे राहतात. त्याच्यामध्ये समाजामध्ये देणारे लोक खूप आहेत, पण त्यांचा चांगला विनियोग आणि त्यांचा चांगला उपयोग हा आपल्याला शिक्षकांच्या माध्यमातून करावा लागणार आहे. आपण आणखीन एक सांगायचा मुद्दा म्हणजे इथे बरं का गावकऱ्यांना की आपण इथे रोटरी कम्युनिटी कॉर्प्स हा एक संकल्पना आपण इथे स्थापन केलेली आहे. याच्याबद्दल 2 शब्द सांगतो. त्याचं म्हणजे असं की ही स्थानिक लेवलवरती असलेली रोटरी आहे बरं का सरपंच मॅडम. तर ह्या रोटरी कम्युनिटी कॉर्प्सचं कर्तव्य किंवा त्याचं काय म्हणतात त्याला उद्देश असा आहे की ज्या काही भौतिक सोयीसुविधा इथे स्थापन केल्या जातात रोटरी सारख्या बाकी संस्थांकडनं, तर त्यांची देखभाल ही रोटरी कम्युनिटी कॉर्प्सकडनं आणि त्यांच्या प्रतिनिधींकडनं करणं अपेक्षित आहे. आणि कारण प्रकल्प बऱ्याच ठिकाणी आपण बघतो म्युनिसिपालिटीकडनं, शहरामध्ये शासनाकडनं बरेच प्रकल्प उभे राहतात, पण ते देखभालीच्या अभावी पूर्ण धूळ खात पडून राहतात किंवा तिची स्वच्छता ह्या सगळ्या मेंटेन करून त्याचा उपयोग व्यवस्थित होईल आणि त्याची परिणिती जिथे तुमची पटसंख्या वाढण्यामध्ये होईल, हे सगळ्यात त्याच्यातलं महत्वाचं उद्देश आहे. कारण बाकी संडास बाथरूम देणं, किचन शेड देणं ह्या ज्या गोष्टी आहेत याचा मूळ उद्देश हा मुलांसाठी, मुलं हे त्याच्या केंद्रस्थानी असली पाहिजेत आणि त्यांची पटसंख्या आणि वाढली अभिनंदन. आणि ही उत्तरोत्तर जवळपासच्या गावांमध्ये ही काय म्हणतात त्याला या सोयी सुविधा पोहोचून त्यांच्याही मुलं इथे मेन शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि त्यांनाही याचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि याच्या पुढेही आता आमचं काय असतं, रोटरीचं 1-1 वर्षाचा कार्यकाळ असतो. 1 जुलैपासून आता ओमबाईच्या हस्ते त्यांच्या खात्यावरती आमच्या क्लबची धुरा असं आम्ही आहोतच सगळे, पण ओमबाई तुम्हाला काही परिचित नाहीत असं नाही. आणि अजून तुमच्या एका मान्यवरांनी अजून काही अपेक्षा इथे व्यक्त केलेल्या होत्या बाकी काही शाळांच्या, तर त्यांच्याही काही गरजा असतील तर त्या तुम्ही लिखित स्वरूपामध्ये द्या. आपल्याला त्याचा पूर्ण प्रकल्पाचा अहवाल तयार करायला लागतो, कुठल्या तरी कंपनीला अप्रोच व्हायला लागतं. नुसता अहवाल करून किंवा नुसती रिक्वायरमेंट देऊन प्रकल्प पूर्ण होतो अशाचा भाग नाहीये. आम्हाला यावर्षी बऱ्याच या आल्या होत्या, रिक्वेस्ट आल्या होत्या, पण आम्हाला 2-3 प्रकल्प त्याची पूर्ण करता आले. पण नेव्हरदलेस मला असं वाटतं की मागणी करणं महत्वाचं आहे की पूर्णत्वास कशी न्यायची, काय न्यायची हे आपण संचालक मंडळ नक्की विचार करेल. मुलांना आणि सगळ्या शिक्षक वर्गांना आणि इथल्या सगळ्या ग्रामस्थांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि तुमच्याकडनं ही ग्वाही घेऊन आम्ही इथून निघू की पटसंख्या वाढेल आणि या भौतिक सुविधांचा स्वच्छता आणि बाकी मेंटेनन्सच्या स्वरूपामध्ये त्याचं व्यवस्थित देखभाल केली जाईल. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी केलेल्या कामांमध्ये या भौतिक सुविधांची साफसफाई असेल किंवा मेंटेन असेल ते अतिशय व्यवस्थितरित्या या ठिकाणी आम्ही करून हे आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासरवाडी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीनं ग्वाही देतो. धन्यवाद अभ्यंकर साहेब.
थोडक्यात हा आभाराचा कार्यक्रम. संसदपूर्वी या गावाची रोटरीची कायमची बांधिलकी बांधली गेली आणि हे आरसीसी क्लब जो स्थापन झालेला आहे तर त्याचं पत्र माननीय अध्यक्ष आणि सर्व रोटरी मेंबरच्या वतीने या गावातील जी तरुण मंडळ आहे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. चला ना पुढे तरुण मंडळी, चल योगेश पटकन, काळजी नको, चला 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 पटकन. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आणि यानंतर पुढील आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय जगदाळे मॅडम ह्या करतील आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम हा वृक्षारोपणाचा असेल. या ठिकाणी शालेय आवारामध्ये आपण पाहुण्यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या हस्ते काही 4-5 वृक्षांची रोपं या ठिकाणी लागवड करणार आहोत आणि यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. मुख्याध्यापिका मॅडम यांनी आभार प्रदर्शन या ठिकाणी व्यक्त करावं. 30 जून 2023 हजर झाले. सगळी सेवा सरांसोबत गेली आणि आता 2 तालुके झाले. जरी मी गडचिरोलीत राहिले तर फार्ममध्ये गेले. थोडं टेन्शनच होतं की जाण येण्यापासून सगळे प्रश्न होते, पण तरी देखील नवीन सुरुवात काचेरवाडीच्या शाळेत झाली. तर ह्या काचेरवाडीत आल्यानंतर जी भौतिक सुविधा किंवा ती परिस्थिती होती, थोडं दिव्यच होतं हे सगळं सांभाळणं. परत मुख्याध्यापकाचा चार्जही आला, पण न घाबरता पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि आज आपला हा छान कार्यक्रम करण्याचं भाग्य मिळालं. ह्या कार्यक्रमासाठी ज्या ज्या व्यक्तींनी सहकार्य केलं, सगळे उपस्थित रोटरियन्स, नंतर ग्रामस्थ, आमची ग्राम शिक्षण समिती. मी फक्त फोन करायचा, भाऊ आपल्याला हे काम करायचं, ज्याला वेळ असेल त्याने प्रत्येक पालकाने ग्रामस्थाने मदत केली. त्याचप्रमाणे ह्या कार्य पार करण्यासाठी आमची ग्रामपंचायत नेहमी पाठीशी उभी राहिली. मग त्याची परवानगी द्यायची असो किंवा पाण्यासाठी सार्वजनिक विहीर उपलब्ध करून दिली, कारण आणायचं पाणी पण कुठून, तर त्याची परवानगी दिली. नंतर एक प्रश्न मांडला, इमारत तर छान झाली आहे पण त्याच्यात लाईट फिटिंग हवी होती, तर तीही आम्हाला उपलब्ध करून दिली ग्रामपंचायतीने. त्यामुळे सर्व ग्रामपंचायत, आमचे माननीय सरपंच काशीनाथ कोरडे आणि काही तसेच सगळे ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे आमच्या काचेरवाडीचं कामगार मंडळ मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नेहमी तयार असतात. ज्या वेळेस हजर झाले, थोडासा आपला पहिल्या रोटरीचा कार्यक्रम झाला आणि तिथे आपण सांगितलं की आपण या सुविधा करू. सगळ्यांनी एकच ग्वाही दिली, मॅडम तुम्ही सुरू करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. असं हे आमच्या कामगार मंडळ की मॅडम जिथं कमी पडेल तिथं आम्ही नक्कीच उभे राहू, पण तुम्ही सुरुवात करा. चांगली सुरुवात झाली तर शेवटही नक्की चांगला होईल आणि शेवटही खरंच नक्की चांगला झाला. त्याचप्रमाणे माझे सहकारी भांगरे सर आपल्याला हे करायचे, सरांनी कधीच कंटाळा केला नाही, नेहमी माझ्या बरोबर उभे राहिले. मग ते पाणी मारायचं असो किंवा साफसफाईचं काम असो, कोणतंही असो. तिथे सर नव्हते पण त्यांनी लहान भावासारखे माझ्या बरोबर नेहमी उभे राहिले आणि हे काम मला त्यांच्यामुळे पूर्ण करता आलं. किंवा करण्यासाठी एक जोडीदार कोणीतरी चांगलं राहतो. एखाद्या शिक्षकाने जर टाइमपास केला असता, मग ते आम्ही शाळेच्या वेळेतही काम केलं, सुट्टीच्या दिवशी आलो, ज्या ज्या वेळेस कामगार काम करत होते, सुट्टीच्या जरी यायची वेळ आली तरी आम्ही दोघंही बरोबर उभे राहिलो आणि म्हणून ते पूर्ण झालं. त्याचप्रमाणे माझ्या सगळ्या माता भगिनी की ज्या कामगारांना जेवण द्यायचं होतं, प्रत्येकीने एक सकाळ संध्याकाळ वेळ ठरवून घेतला. 15 दिवस ते 3 आठवडे जेवण एवढ्या कामगारांना पुरवणं, त्यांनी ती मदत केली. सगळ्या पालकांनी मदत केली आणि आमची चिमुकले विद्यार्थी, कुठलंही छोटं मोठं काम असेल प्रत्येक वेळेस तर सगळे पण तेही उभे राहिले आणि सगळे ग्रामस्थ, शिक्षक यांनी नेहमी मला साथ दिली.
आणि यामुळेच मी आपण हे सगळे काम सगळे मिळून पूर्ण करू शकलो. म्हणून आज आलेले सगळे रोटरीयन, सरपंच साहेब, ग्रामस्थ, पालक, सगळे वरिष्ठ, आमचे नागरिक, विद्यार्थी, सगळ्या माता भगिनी, सगळ्यांचं मी शाळेच्या वतीने, कामगार मंडळ आणि भांगरे सर सगळ्यांचं मी आभार मानते. आणि चित्ते सर रजा टाकून आम्ही आमच्यासाठी प्रत्येक वेळेस आत येत गेले आणि ते कागदपत्रांची जी पूर्तता समजी तर रोटरीपर्यंत नाही पोहोचले, पण सगळे फोन करणं, कागदपत्रांची पूर्तता करणं हे काम सगळ्या चित्ते सरांनी केलं. म्हणून चित्ते सरांचे माझ्या शाळेच्या वतीने आभार आणि रोटरी म्हणून हे आभार काही गोष्टी घरीमध्ये नसतात आणि नियतीने निर्धारित केलेल्या असतात की या चित्ते दाम्पत्य यांच्या बरोबर आम्ही दरेवाडीत जे धरणामुळे विस्थापित झालेलं गाव होतं तिथे 4 वर्ष काम करत होतो आणि त्या वेळेला त्यांची बदली होईल असं वाटलं नव्हतं आणि बदली येऊन ते इकडे येतील ही वाटलं नव्हतं. ती जोडी तुटेल पण आणि आम्हाला तर या शाळेशी कधी संपर्क येईल असं वाटत सुद्धा नव्हतं की कधी आम्ही या गावात येऊ. कारण नाशिक पासून हे तसं दुर्गमच आहे. कारण आमचं जे वेळ कसा जातो शहरामध्ये व्यवसायात असताना, सामाजिक प्रकल्पात असताना, पण चित्ते सर म्हणजे अति चिकाटीने मागे लागले की सर एकदा येऊन पहा, एकदा येऊन पहा. या गावाचे लोक इतके सकारात्मक आहेत आणि त्यांच्यासाठी काही करता आलं तर तुम्ही जरूर करा. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आमच्याकडे पदाचा कार्यभार ही फक्त एक तांत्रिक बाब आहे, पण जिथे जिथे सामाजिक प्रकल्प राबवले जातात तिथे आम्ही भावनात्मक जोडले जातो. त्यामुळे आमचा कार्यभार सुरू असेल, संपला असेल, पुढे कोणी येणार असेल, लोक बदलत असतील, पण आम्ही या शाळेशी कायम जोडलेले राहू. आणि चित्ते सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तालाबादप्रमाणे प्रत्येक दिवाळीचा फळाहाराचा प्रोग्राम आणि जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या भक्ती आम्ही आमच्यातर्फे कायम करत राहू. जोपर्यंत आमचं कनेक्ट आहे, तुम्ही इथे आहात आणि तुमच्या नंतरही जे कोणी आता आरसीसी क्लब झालेला आहे तरुणांचा, त्यांनी आमच्या संपर्कात राहावं. आम्ही येत राहू, कारण इथे येऊन आम्हाला जो आनंद मिळतो ना ते शब्दातीत आहे. तर मी ही ग्वाही देऊन थांबतो. धन्यवाद. आभार आहे रावत सर. आणि पुढच्या तुम्ही आहात अध्यक्ष आणि नक्कीच आम्हाला पुढच्या वर्षी नक्कीच चांगली मदत मिळेल अशी अपेक्षा करते आणि तुम्ही ते करणारच आहात. आणि सगळ्यात महत्वाचं रोटरीशी आम्ही जोडलं गेलो दिनानी साहेबांमुळे. आज दिनानी मॅडम सुद्धा जरी साहेब आलेले नाहीये तरी मॅडम नक्की आमच्यासाठी कुठे आणि आपल्या शाळेसाठी क्रीडा साहित्याची मागणी करायची आहे त्याच्यासाठी ते आपल्याला आता मदत करणार आहे आणि ती मदतही आपल्याला नक्कीच मिळेल. कारण मॅडम कुठूनही प्रयत्न करून ते करूनच देणार आहे. आणि त्यांनी मला सुट्टीतच सांगितलं मॅडम मी कागदांची पूर्तता करून देईल आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य नेहमी काठोरवाडीला राहील आणि तिथे दाम्पत्यानेही राहील. आणि कुठलीही शाळा असो त्या शाळेला तुम्ही करणार असाल त्यामुळे सगळ्यांची मी पुन्हा एकदा आभार मानतो. हा कार्यक्रम संपलेला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी शाळेच्या गेटच्या बाजूला आलेल्या पाहुण्यांच्या आमच्या 2 झाडांचं वृक्षारोपण होईल आणि त्यानंतर स्नेहभोजन होईल. मिस्त्री काळ्या जरा कवी आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे की या ठिकाणी स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. जेवण केल्याशिवाय कुणी इथून जाणार नाही याची दक्षता घ्या. त्याचबरोबर ग्रामस्थही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणाहून जेवण केले. शूटिंग केली पूर्ण वेळ.
जय आदिवासी. काल तुझा फोन आला त्याच्या अगोदर नंतर गेला ना मामाला सांग. Hello, my name is Pranay. I thank you all for welcoming me here. It's been really amazing, and I'm looking forward to my rest of my time with India. Again, thank you. थँक्यू. त्यानंतर श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय परदेशी सर यांनी 2 शब्दात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. विविध शालेय सुविधा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, या ठिकाणी हे जे काही लोकार्पण सोहळा जो कार्यक्रम होत आहे या माध्यमातून आपल्याला आता लक्षात आलेलं आहे की समाजामध्ये आपल्याला आपल्या जे काही अडचणी समस्या ज्या असतात त्या सोडवण्यासाठी समाजामध्ये कोणीतरी असतं, फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. तर या ठिकाणी कासरवाडी ग्रामस्थ हे रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या या कासरवाडी गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी शालेय उपयोगी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुविधा पूर्ण करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगली कामं या ठिकाणी पार पाडलेली आहेत. मी या निमित्तानं या रोटरी क्लब ऑफ नाशिक यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी गावातील जे काही तरुण वर्ग आहे, ग्रामस्थ आहे, यांनी सुद्धा अतिशय या कामामध्ये तन मन धन ओतून या ठिकाणी सहकार्य केलं. मी त्यांचं या ठिकाणी या निमित्तानं आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. दिसतोय ना मी? हां. तर मंडळी बघा, आम्ही आता चाललोय सोनटेकडीला. मोठं जंगल आहे आमचं गावाकडचं. आणि माझा मित्र भरत दादा आणि मी बघा झाडं आमचं कावड घेऊन चाललोय. तर आम्हाला खूप मोठा डोंगर सर करायचं आहे. तर बघा हे छोटे मित्र आमचे आणि कामगार वर्ग पण आहे. आम्ही अजून अर्धा तास लागेल वरती पोचायला. सर्व काय आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू. खूप थकलो आहे बघा. नमस्कार, माझे नाव साजन खाडे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकतो आणि समस्त गावकरी कचरवाडीकरांना विनंती की झाडे लावा आणि जंगलाचा ऱ्हास होऊ देऊ नका. जंगलाचा ऱ्हास होऊ देऊ नका आणि आपल्या बांधावर, शेताच्या कोपऱ्यावर कुठेतरी झाडांचा नवीन झाडे लावा. झाडे जगवा.
आज आम्ही प्रयत्न करतोय, तुम्ही आमच्या प्रयत्नांना पाठबळ द्या. हां, जय जवाहर. हे काय रे, हे कोणता डोंगर आहे? कळसाईचा डोंगर आहे. इथं बांबू लावा. कुठला आहे झाड? हां चला बरं. नाव राहुल वाघ. मी आज मित्रांसोबत फिरायला आलो आहे. मी सोनटेकडीवर झाडे लावण्यासाठी आलो आहे. आम्ही नवीन नवीन झाडे लावायला आलो आहे. तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. झाडे तोडू नका, झाडे जगवा. जय आदिवासी. जय आदिवासी. थांबा मी बोलतो. एखाद्याला पाणी आणायला लावा ना.
परफेक्ट आहे. माती टाक अजून. खोल खोद नका खोल, पण असं जरा लांब लांब पण खोल, म्हणजे पाणी नंतर त्याच्यामध्ये येईल असं. हे बघ असं असं खोदतात ना, हां तर सर त्याला आपण आळा करू ना आता. बघ आळाही करू ना. मग तुला तोडायला जायला की कंपाऊंड करून टाक. ते प्लॅस्टिक काढून टाका दादा. काढलं. कचरवाडी या गावचा ग्रामस्थ आहे. तर आज आमच्या गावामध्ये रोटरी क्लब ऑफ नाशिक यांचा एक कार्यक्रम झाला. तर त्या गावाने आमच्यासाठी शाळेसाठी खूप सुविधा करून दिल्या, किचन शेड, टॉयलेट आणि पाण्याची सोय करून दिली. मुख्यतः त्यांचं धन्यवाद. तर आम्ही आज ठरवलं होतं की आज सोनटेकडीला पोचायचं आणि वृक्षारोपण करायचं. तर फायनली आम्ही ही आहे सोनटेकडी, बघू शकता. मागे डोंगर जो आहे त्याला 15 डोंगर होतं आणि खाली जे दिसतंय गाव ते आमचं रामनगर गाव आणि इथे 50 लोकांचे हे रामनगर गाव आणि इथे आमच्या आदिवासी बांधव 50 लोकांची वस्ती आहे रामनगर. तर हे लोकेशन आम्ही निवडलं होतं आज झाडे लावण्यासाठी. झाडे पण आणले आहेत आणि साका म्हणजेच खाण्याजोगत्या साका होत्या, पण इतक्या साका होत्या की आम्हाला खाऊ नाही वाटत आहे. तर बघा ते आम्ही लावण्यासाठी आणलं आहे. खूप गोड आहेत, पण खूप दमलो आहे आम्ही, सर्वांनी खाल्लं आहे. तर फायनली आम्ही ते कामगार वर्ग, नोकरी मित्र आणि हे छोटे विद्यार्थी मित्र आमच्यासोबत आज इथे पोचलेत. तर त्यांनी आम्हाला खूप मदत केली. पण इथे आल्यानंतर मंडळी इतकं वाईट वाटलं की आमचं गाव हिरवगार दिसत आहे आणि जंगल पूर्ण साफ झालं आहे, टक्कल पडलं आहे. तर ही एक शोकांतिका वाटली. तर मला आशा आहे मंडळी, हे आम्ही आजच्या वर्षी सुरू केलं आहे. तुम्ही आम्हाला मदत करा, आमच्या पावलावर पाऊल ठेवून थोडी थोडी मदत करा. आम्ही तर आजपासून स्टार्ट केलं आहे आणि आम्ही जे काही झाडं लावलेत ते मला आशा आहे तुम्ही ते उगवून दाखवाल किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे हानी नका देऊ. बस मी ही विनंती करतो. धन्यवाद. चला मुलांनो, चला चला झाडे लावूया, माय बाप आपले जसे झाडे जपूया. चला मुलांनो, चला चला झाडे लावूया, माय बाप आपले जसे झाडे जपूया. निसर्ग शाळा सांगत आहे धरणी सजवूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया. पेरू, आंबा, फणस आणि चिंच लागते कशी, आवळा म्हणता नदी जिभेची पाझरते पटदिशी. वनराईला डोंगर म्हणतो घे चिखलाची उशी, तिथे वडाला लोंबत आहे आजोबांची मिशी. एक एक रोपटे घामाने भिजवूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया.
अवणीचे या लग्न लावूया रक्षूया रक्षिता झाडे गातील मंगल गाणी थेंबांच्या अक्षरा पानोपानी वाहे सळसळ खळखळणारी गाणी रानपाखर सुरात गातील हिरवी अभंगवाणी नवरा राघू शेजारी मैनेस बसवूया झाडे लावूया 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 चला मुलांनो चला चला झाडे लावूया माय बाप आपले जसे झाडे जपूया चला मुलांनो चला चला झाडे लावूया माय बाप आपले जसे झाडे जपूया निसर्ग शाळा सांगत आहे धरणी सजवूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया पेरू आंबा फणस आणि चिंच लागते कशी आवळा म्हणता नदी जबेची पाझरते पटदिशी वनराईला डोंगर म्हणतो घे चिखलाची उशी तिथे वडाला लोंबत आहे आजोबांची मिशी एक एक रोपटे घामाने भिजवूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया अवणीचे या लग्न लावूया रक्षूया रक्षिता झाडे गातील मंगल गाणी थेंबांच्या अक्षरा पानोपानी वाहे सळसळ खळखळणारी गाणी रानपाखर सुरात गातील हिरवी अभंगवाणी नवरा राघू शेजारी